सर्व पक्षीय लोकांना बोलावून त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात येणार आणि एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी आमची भूमिका आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि म्हणून तो निरोप घेऊन असं आहे की इथे जे हाके बसलेले आहेत, नवनाथ वाघमारे बसलेले आहेत, पुण्याला ससाने बसलेले आहेत, 10 दिवस झालेले आहेत। त्यांच्या प्रकृतीमध्ये जे आहे खूप ढासळते आहे त्यांची प्रकृती। अशा वेळेला जे आहे आम्ही सगळे त्यांना विनंती करायला आलेलो आहोत की आता या पुढच्या ज्या चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा आपण सगळ्यांनी भाग घेऊन पुढचे प्रश्न मार्गी लावणार आहोत। आपण आता आत्मक्लेश न करता उपोषण सोडावं हे सांगायला आम्ही लेखी मागणी त्यांना हवी होती, लेखी उत्तर हवं होतं की आरक्षणाला धक्का लागणार नाही, यावर ते ठाम होते। तुमच्याकडे लेखी तुम्ही घेऊन आलाय की तुम्ही समाधान करू शकाल? ठीक आहे, आता आम्ही तिथे गेल्यानंतर सांगू। दुसऱ्या बाजूला 80% मराठा समाज ओबीसीत आलाय असा जरंगेंचा दावा आहे। ठीक आहे ना, तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याची ही सुद्धा माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणं हे जनता जनार्दनाच्या हातात आहे, कुणाही एका व्यक्तीच्या हातात नाही। आणि बाकीचं हे तर काय, हे कोण हे कावळ्याच्या शापाने काही गायी मरतात का, अशा तुम्ही त्रास करताय। आणि दुसरं काय तुम्ही म्हणाला, त्यांचा एक दावा आहे की जे लक्ष्मण हाके जे चुकीचे जे प्रमाणपत्र दिली गेली असतील, देणारे आणि घेणारे यांची चौकशी करून कारवाई होईल असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी तेव्हा आत्मक्लेश न करता हाकेंनी उपोषण सोडावं अशी मी त्यांना विनंती करणार असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे। यासोबतच मनोज जरांगे यांनी जी त्यांच्यावर टीका केलेली होती त्याला देखील छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। जर छगन भुजबळ यांनी मराठ्यांच्या बाबत कुठला इतर विचार केला तर त्यांची राजकीय कारकीर्द जी आहे ती संपल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला होता। तर कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही असं प्रत्युत्तर आता छगन भुजबळ यांनी दिलेलं आहे। तर दुसरीकडे आता सरकारचं हे शिष्टमंडळ जे आहे ते आता पोहोचलेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि अवघ्या काही वेळामध्ये हे सगळे मंत्री आणि नेते लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहेत। गेल्या 10 दिवसांपासून लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यासह त्यांनी काही 1-2 प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या सरकारकडे केलेल्या होत्या। या सगळ्या पार्श्वभूमीवर काल सरकारची ओबीसी नेत्यांसोबत मंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक रात्री पार पडलेली होती।